मित्रांनो, व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण हा जो प्रॉब्लेम तुम्हाला समोर दिसतोय, तर ह्या प्रॉब्लेमनुसार त्यांनी आपल्याला स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल आणि स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश तयार करायला सांगितलेली आहे. तर व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल कसं तयार करायचं तर ते पाहिलेलं आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष जाणार आहोत या महत्त्वाच्या दुसऱ्या पार्टकडे, स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मित्रांनो, या ठिकाणी मी हे स्टेटमेंट ड्रॉ करून घेतलेलं आहे. एकदा कशा पद्धतीने ते ड्रॉ करायचं ते समजून घ्या. वरती आपण टायटल दिलं स्टेटमेंट शोविंग पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. यामध्ये पहिला जो कॉलम आहे तो डेट्स आहे. आता हा डेटचा कॉलम का घेतला? कारण ह्या बॅलन्स शीटच्या डेटला किंवा या बॅलन्स शीटच्या डेटनंतर आपल्याला वेगवेगळ्या डेटला रिअलायझेशन मिळत गेलेलं आहे आणि मग ते आपल्याला रेकॉर्ड करता आलं पाहिजे, म्हणून आपण डेटचा कॉलम घेतला. त्यानंतर त्या तारखांना काय मिळालं तर त्याचं विवरण नोंदवण्यासाठी पर्टिक्युलर्स, त्या तारखांना किती रक्कम तुमच्याकडे अवेलेबल होत गेली ती नोंदवण्यासाठी हा कॅश अवेलेबलचा कॉलम. आणि आता इथून पुढचे जे कॉलम असतात ना, ते सर्व कॉलम हे तुमच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडनुसार ठरत असतात. मग हे जे काही कॉलम आहेत ना, डेट, पर्टिक्युलर आणि कॅश अवेलेबल, हे 3 कॉलम प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असणार आहे. पण इथून पुढचे जे कॉलम आहेत ते मात्र प्रॉब्लेमच्या स्वरूपानुसार बदलत जाणार आहेत. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ए, बी आणि सी या 3 पार्टनरचे कॅपिटल अकाउंट त्यांनी आपल्याला दिलेले. मग त्या तिघांसाठी 3 कॉलम आपल्याला लागणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर हा जनरल रिझर्व ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे, तो कॅपिटलमध्येच आपण ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर बघा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्समधले आपल्याला इन्कम टॅक्स एक दिलेला, म्हणजे ही एक लॅबिलिटी आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची. त्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहेत, बिल्स पेबल दिलेले आहेत. म्हणजेच जेवढ्या लॅबिलिटीज असतील तेवढ्या लॅबिलिटीजसाठी स्वतंत्र कॉलम. म्हणून मग आपण ह्या ठिकाणी बघा, प्रथम इन्कम टॅक्सचा कॉलम घेतला, त्याच्यानंतर क्रेडिटर्स घेतलेत, बिल्स पेबल घेतले आणि कॅपिटल अकाउंट्समध्ये ए, बी, सी या तिघांसाठी आपण कॉलम ह्या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. तर या पद्धतीने काय करायचं, अगोदर हे संपूर्ण स्टेटमेंट ड्रॉ करून घ्यायचं आणि एकदा का ते ड्रॉ झालं की मग प्रत्यक्ष हे स्टेटमेंट आपण सॉल्व करायला घेणार आहोत किंवा ते तयार करायला घेणार आहोत. मग त्यासाठी काय करायचं, प्रथम तुमचं बॅलन्स शीटची डेट काय आहे ती बघायची. तर इथे बघा, दे डिसाइडेड टू डिझॉल्व द business on 31st December 2015 on which date their balance sheet was as under. म्हणजे 31st डिसेंबर 2015 या डेटला त्यांच्याकडे काय काय बॅलन्सेस होते ते त्यांनी आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. म्हणून या स्टेटमेंटच्या फर्स्ट लाईनला जी बॅलन्स शीटची डेट आहे तीच इथं मेन्शन करायची, 31st डिसेंबर 2015 या तारखेला. पर्टिक्युलरमध्ये काय म्हणायचं, बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटनुसार या डेटला जे जे त्या अकाउंटचे बॅलन्सेस होते ते बॅलन्सेस त्या कॉलममध्ये लिहित चला. मग आता आपण ते लिहित चलूया. पहिला कॉलम कोणता आहे, कॅश अवेलेबल. मग ही कॅश अवेलेबलची रक्कम कुठे असते तर ही नेहमी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिलेली असते. चला मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 31st डिसेंबर 2015ला जेव्हा ही फर्म डिझॉल्व्ह झाली तेव्हा तुमच्याकडे कॅश किती होती तर 10,000 एवढी होती. म्हणजेच माझ्याकडे या डेटला कॅश अवेलेबल आहे 10,000, म्हणून कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये मी रक्कम लिहिली 10,000. त्यानंतर आता इथून पुढे बघा, इन्कम टॅक्स, क्रेडिटर, बिल्स पेबल आणि कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत. मग हे कुठे असतात तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असतात. चला मग आता आपण घेऊया, इथं माझा कॉलम आहे पहिला प्रेफरन्शियल क्रेडिटर म्हणजेच इन्कम टॅक्स किती आहे 10,000, म्हणून इन्कम टॅक्सच्या कॉलममध्ये मी रक्कम घेतली 10,000. त्याच्यानंतर क्रेडिटर त्यांनी मला दिलेले आहे 1,17,000, म्हणून क्रेडिटरच्या कॉलममध्ये 1,17,000 आणि पुढे आहे बिल्स पेबल 78,000. बिल्स पेबलच्या कॉलममध्ये 78,000. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण हे सर्व बॅलन्सेस त्या कॉलममध्ये त्या अकाउंटमध्ये लिहित चालायचं. आणि त्यानंतर मग आहे कॅपिटल अकाउंट्स.
कॅपिटल अकाउंट एचं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला 1 लाख, बीचं आहे 55,000 आणि सीचे 25,000. म्हणजे तिघांचे बॅलन्सेस त्यांच्या अकाउंटमध्ये लिहित चला. एचं कॅपिटल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 1 लॅक्स, बीच्या कॉलममध्ये घ्या 55,000 आणि सीच्या कॉलममध्ये 25,000. या पद्धतीने बॅलन्स शीटच्या डेटला ह्या सर्व अकाउंटचे जे बॅलन्सेस होते ते ह्या पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशच्या स्टेटमेंटला ट्रान्सफर करायचे. परंतु अजून आपले सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर झालेले नाही. परत एकदा बॅलन्स शीटकडे या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, कॅपिटल अकाउंट नंतर या ठिकाणी काय टायटल दिसतंय, जनरल रिझर्व्ह 20,000. म्हणजे जेव्हा व्यवसाय चालू असतो तेव्हा आपण काय करतो की भविष्यामध्ये जर एखादी आणीबाणी निर्माण झाली, अनपेक्षित संकट निर्माण झालं, तर त्या संकटामधनं आपल्याला तरून जाता यावं म्हणून एक निधी आपण तयार करून ठेवतो, ज्याला आपण जनरल रिझर्व्ह असं म्हणतो, रिझर्व्ह फंड असं म्हणतो. तर तो हा आहे, जे दरवर्षी जो नफा होत असतो त्या नफ्यातला काही हिस्सा या जनरल रिझर्व्हला आपण ट्रान्सफर करतो. तर असा हा 31 डिसेंबर 2015ला रिझर्व्ह होता 20,000. पण आता आपली फर्म डिझॉल्व्ह झाली आहे, बंद झालेली आहे. त्यामुळे आता ह्या 20,000वरती अधिकार कोणाचा असणार, मालकांचा. इथे प्रॉब्लेममध्ये मालक कोण आहे, ABC हे 3 पार्टनर मालक असणार आहे. त्यामुळे ह्या मालकांना ही जनरल रिझर्व्हची रक्कम देऊन टाकायची. आणि कोणत्या रेशोमध्ये, तर त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1:1 या रेशोमध्ये. म्हणून ही जनरल रिझर्व्हची रक्कम त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा आणि ह्या सेम डेटला इथं बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीटमध्ये म्हणायचं ॲड जनरल रिझर्व्ह. आणि हा रिझर्व्ह कोणाला द्यायचा असतो आपल्याला, तर कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करायचं. त्यामुळे इतर ह्या कॉलमचा काही संबंध आहे का, नाही. म्हणून इथं बिल्स पेबलपर्यंत डॅश करा. आता एला या 20,000 पैकी किती द्यायचं, तर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय, 2:1:1. रेशोची टोटल केली ती 4 येते. मग 20,000 डिवायडेड बाय 4, 1 शेअरसाठी किती आले, 5,000. एला किती शेअर्स देतोय आपण, 2, म्हणजेच किती येतील मग ते 10,000. बरोबर, एला 10,000 एवढा जनरल रिझर्व्ह जाईल, बीला किती जाईल 5,000 आणि सीला किती जाईल 5,000. या पद्धतीने जनरल रिझर्व्ह त्यांना त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा. या पद्धतीने आपण इकडे काही केलं का, या पहिला इन्कम टॅक्स असेल, कॅश असेल किंवा क्रेडिटर्स असतील किंवा बिल्स पेबल नाही. म्हणून आपण इथे डॅश डॅश केला होता आणि मग एक मी लाईन या ठिकाणी ओढली आणि इथं फायनल बॅलन्स लिहितो. आता फायनल बॅलन्स, कॅशचा फायनल बॅलन्स किती आहे 10,000, इन्कम टॅक्सचा 10,000, क्रेडिटरचा 1,17,000, बिल्स पेबलचा 78,000. कॅपिटल अकाउंटमध्ये एचं कॅपिटल अकाउंट आहे 1,10,000, बीचं आहे 60,000 आणि सीचं आहे 30,000. जे आफ्टर ॲडिंग द बॅलन्स ऑफ जनरल रिझर्व्ह आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस या ठिकाणी घेतले. आणि एकदा का तुम्ही हे या पद्धतीने बॅलन्सेस ट्रान्सफर केले की आता आपण आपल्या प्रॉब्लेमला खऱ्या अर्थाने आता सुरुवात करतोय. आता बघा, जेव्हा ही फर्म डिझॉल्व्ह झाली तेव्हाची डेट काय होती, 31 डिसेंबर 2015. बरोबर, तर या डेटला माझ्याकडे रक्कम किती होती अवेलेबल, 10,000. आणि आता ह्या 10,000ची रक्कम कोणासाठी वापरायची, तर यापूर्वी मुलांनो तुम्ही पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ऑर्डर ऑफ पेमेंट कशी असते. तर ह्या अवेलेबल कॅशमधनं अगोदर आपल्याला काय बाजूला काढून ठेवावी लागते, तर रिअलायझेशनचा एक्सपेन्सेस असेल किंवा डिझोलेशनचा एक्सपेन्सेस असेल, तर तो जरी भविष्यामध्ये आपण करणार असलो तरी तो भविष्यात करता यावा म्हणून आपल्याला त्याची प्रोव्हिजन बाजूला काढून ठेवावी लागते. बरोबर, मग आता या माहितीच्या आधारावर चला परत एकदा प्रॉब्लेमकडे, आणि ह्या प्रॉब्लेममधला जो थर्ड पॅरेग्राफ आहे तिथं वाचा बघा. इट वॉज ॲग्रीड दॅट
द कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज अँड व्हेन रिअलाइज्ड. आणि पुढचं वाक्य, डिझोलेशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन इस्टिमेटेड of rupees 5,000. The actual expenses amounted to rupees 4,000 spent on 31st March 2016. त्याने असं सांगितलंय की ह्या डिझोलेशन एक्सपेन्सेससाठी आपल्याला आपण अंदाजे किती रक्कम मूळ गृहीत धरली होती, 5,000. प्रत्यक्षात 31/3/2016ला त्यापैकी आपण खर्च केले 4,000. परंतु आज आपण कोणत्या डेटला आहोत, 31 डिसेंबर 2015ला. बरोबर. मग 31/12/2015 या तारखेला मला तुम्ही काय सांगितलं की 5,000 रुपये डिझोलेशन एक्सपेन्ससाठी लागणार आहे भविष्यासाठी. मग तेवढी रक्कम मी बाजूला काढून ठेवली पाहिजेत की नाही, म्हणून तेवढी रक्कम प्रथम काय करायची, बाजूला काढून ठेवायची. म्हणून इथं म्हणायचं या फायनल बॅलन्सच्या नंतरच्या ओळीवर लेस इस्टिमेटेड डिझोलेशन एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझोलेशन एक्सपेन्सेस असं म्हटलं तरी चालेल. आणि किती रुपयांची तरतूद त्यांनी आपल्याला करायला सांगितलेली आहे, 5,000. म्हणून कॅश अवेलेबलमधनं मला 5,000 रुपये बाजूला काढावे लागतील, म्हणून -5,000. जर आता ह्या 10,000मधनं मी 5,000 बाजूला काढले तर मग माझ्याकडे आता वेगवेगळ्या पार्टीजला पेमेंट करण्यासाठी किती रक्कम शिल्लक राहिली, फक्त 5,000 एवढी रक्कम शिल्लक राहिलेली आहे. बरोबर. मग ही आता जी काही 5,000 आहे माझ्याकडे शिल्लक, याला मी बॅलन्स असं म्हणतो. बरोबर. बॅलन्स आहे 5,000चा कॅश अवेलेबलचा. आता ह्या अवेलेबल कॅशवर कोणाचा अधिकार, एकदा का तुम्ही डिझोलेशन एक्सपेन्सेससाठी किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी प्रोव्हिजन बाजूला काढून ठेवली की आता ह्या उरलेल्या रकमेवरती पहिला अधिकार कोणाचा असतो, प्रेफरन्शियल क्रेडिटरचा. ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार पहिला आता अधिकार कोणाचा आहे, आफ्टर पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा आफ्टर प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस तर तो आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये कोण येतात, तर त्यामध्ये गव्हर्नमेंट ड्यूज येतात. बरोबर. मग इन्कम टॅक्स तुम्ही कोणाला देणार असतो, तर गव्हर्नमेंटला देणार असतो. म्हणजेच हा जो काही 10,000चा ड्यूज आहे आपल्याला देणे आहे, तर त्या 10,000साठी, त्या 10,000च्या पेमेंटसाठी मला हे 5,000 रुपये वापरावे लागतील. मग चला वापरूया आपण ह्या इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजनसाठी. लेस फॉर इन्कम टॅक्स, आणि माझ्याकडे 5,000 आहे म्हणून मी अवेलेबल कॅशमधनं हे 5,000 रुपये वजा केले. आणि कोणासाठी वापरले, मी इन्कम टॅक्ससाठी वापरले. म्हणून पुन्हा इन्कम टॅक्सच्या कॉलममध्ये ते लिहायचे आणि फायनल बॅलन्स काढायचा. माझ्याकडे जे 10,000 होते त्या 10,000चं पेमेंट आता माझ्याकडनं पूर्ण झालेलं आहे. मग काढा बरं बॅलन्स. कॅश अवेलेबल आता माझी नील झालेली आहे. इन्कम टॅक्स 10,000 होता, 10,000 पैकी मी किती पेमेंट केलं, 5,000चं पेमेंट बाजूला काढलं आहे. म्हणून आता मला 5,000 रुपये शिल्लक राहिलेले दिसतील. आता क्रेडिटरचं मी पेमेंट केलं का, नाही, म्हणून डॅश. बिल्स पेबलला मी पेमेंट केलं का, नाही, डॅश. किंवा एला, बीला किंवा सीला मी कोणालाच पेमेंट केलेलं नाही आहे. त्या प्रत्येकाच्या कॉलममध्ये मी डॅश करत गेलो. मग ह्याच रकमा पुढे ओढल्या तरी चालतील किंवा आहे तशाच ठेवल्या तरी चालतील. आता हा पहिलाच प्रॉब्लेम आहे म्हणून आपण त्या पुढे खाली ओढत चालूया. 1,17,000 ही आहे क्रेडिटरची रक्कम, 78,000 ही आहे बिल्स पेबलची रक्कम. एचं कॅपिटल आहे 1,10,000, बीचं कॅपिटल आहे 60,000, सीचं कॅपिटल आहे 30,000. या पद्धतीने बॅलन्स शीटच्या डेटला माझ्याकडे जी रक्कम शिल्लक होती तर त्या पूर्ण कॅशचा विनियोग मी केलेला आहे. ती पूर्ण वेगवेगळ्या पेमेंटसाठी मी वापरलेली आहे. आणि आता 31 डिसेंबर 2015ला या पद्धतीचे बॅलन्सेस मला ड्यूज आहे असं लक्षात येतं. आता आपण परत प्रॉब्लेमकडे जाऊया. चला बरं प्रॉब्लेमकडे. आणि प्रॉब्लेममध्ये बघा बॅलन्स शीट नंतरचा जो पॅरेग्राफ आहे तो बॅलन्स शीट नंतरचा पॅरेग्राफ वाचा. द ॲसेट्स वेअर रिअलाइज्ड ऑन पीस मील ॲज फॉलोज.
आता तुकड्या तुकड्याने आपल्या ॲसेट्स हळूहळू वेगवेगळ्या डेटला विकल्या जाऊ लागलेल्या आहेत. आणि मग पहिली डेट दिलेली बघा इथं 1/1/2016 ह्या डेटला मला 15,000 एवढी रक्कम आफ्टर रिअलायझेशन ऑफ ॲसेट नंतर मिळाली आहे. 15,000 रुपयांची रक्कम मला प्राप्त झाली. मग आता हे फर्स्ट रिअलायझेशन आहे की नाही माझं आता, म्हणून मग काय करायचं, अगोदर कोणत्या तारखेला ही रक्कम मला मिळते तर डेटच्या कॉलममध्ये लिहा. 1/1/2016 ह्या डेटला इथे लिहायचं फर्स्ट रिअलायझेशन. मला माझ्या ॲसेट विकून पहिलं रिअलायझेशन या ठिकाणी प्राप्त झालं, फर्स्ट रिअलायझेशन. आणि किती रक्कम मला मिळाली तर ती इथं आपण लिहिणार आहोत, ॲसेट्स रिअलाइज्ड. आणि कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये ती रक्कम घ्यायची. 15,000 15,000 रुपये मला या ठिकाणी प्राप्त झाले. आता हे जे 15,000 मला मिळालेत, या 15,000वर ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार आता अधिकार कोणाचा आहे तर मगाच मी तुम्हाला म्हटलं की पहिला अधिकार रिअलायझेशन एक्सपेन्सेसचा, नंतर कोणाचा असतो प्रेफरन्शियल क्रेडिटरचा. प्रेफरन्शियल क्रेडिटरपैकी आपल्या प्रॉब्लेममध्ये कोण आहे तर इन्कम टॅक्स आहे. मग इन्कम टॅक्स 10,000 रुपये द्यायचा होता, पैकी मी किती पेमेंट केलं 5,000चं. अजून किती पेमेंट शिल्लक आहे 5,000चं. मग ह्या 15,000मधनं मला हे उरलेले जे 5,000 रुपये आहे ते द्यावे लागतील की नाही, म्हणून दिल्या लेस फॉर इन्कम टॅक्स. फॉर इन्कम टॅक्स 5,000 आणि इन्कम टॅक्सच्या कॉलममध्ये -5,000 आणि मी बॅलन्स काढतोय. आणि बघा बरं बॅलन्स किती येतो मुलांनो. बॅलन्स माझ्याकडे कॅश होती 15,000, त्यामधनं मी 5,000 यूज केले, म्हणजेच माझ्याकडे आता कॅश अवेलेबलचा बॅलन्स किती शिल्लक राहिला 10,000 एवढा शिल्लक राहिला. इन्कम टॅक्स माझा 5,000 शिल्लक होता, तो 5 मी देऊन टाकला आणि तो दिल्याबरोबर इन्कम टॅक्स माझा नील झालेला आहे. आणि आता मला कोणाचे पेमेंट करायचे आहे तर आता मला पेमेंट करायचं आहे 1,17,000 हे क्रेडिटरचं. त्यानंतर बिल्स पेबल आहे 78,000. त्यानंतर हे जे तिघांचे कॅपिटल अकाउंट्स आहेत त्या कॅपिटल अकाउंटचं सुद्धा मला पेमेंट करायचं आहे 1,10,000, 60,000 आणि 30,000. परंतु मुलांनो आता मला तुम्ही सांगणार आहात, तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ बघितलेला आहे इंट्रोडक्शनचा, तर त्यामध्ये मला ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार एकदा का तुम्ही प्रेफरन्शियल क्रेडिटरचं पेमेंट केलं की नंतरचा क्लेम कोणाचा असतो ते सांगाल का तर सेक्युअर्ड क्रेडिटरचा. पण इथं सेक्युअर्ड क्रेडिटर नाहीच आहे, मग त्यांच्यानंतर कोण येतो अनसेक्युअर्ड क्रेडिटर. मग ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हीच मला सांगा बरं आता की आपल्याकडे अजून कोण शिल्लक आहे क्रेडिटर आणि बिल्स पेबल. मग क्रेडिटर आणि बिल्स पेबल हे दोघंही काय असतात अनसेक्युअर्ड असतात, म्हणजेच हे दोघंही अनसेक्युअर्ड क्रेडिटर आहेत. आणि जर ह्या दोघांची टोटल केली तर ती ह्या मोर दॅन 10,000 आहे, कारण क्रेडिटरची टोटल आहे 1,17,000, बिल्स पेबलची टोटल आहे 78,000. बरोबर. तर एवढी रक्कम आपल्याला त्यांना द्यावी लागणार आहे. परंतु देऊ शकतो का आपण ह्या 10,000मधनं ह्या दोघांना एवढं पूर्ण पेमेंट करू शकतो का, नाही करू शकत आपण ह्या दोघांना पेमेंट. मग अशा वेळेस काय करायचं, कारण ह्या दोघांचा क्लेम समकक्ष आहे, सारखाच आहे, एकाच वेळी दोघांना आपल्याला पेमेंट करावं लागेल, कारण दोघांचं स्टेटस सारखं आहे, दोघंही अनसेक्युअर्ड क्रेडिटर आहे. त्यामुळे आपल्याला असं नाही म्हणता येणार आम्ही अगोदर क्रेडिटरला देऊ मग बिल्स पेबलला देऊ, असं आपल्याला करता येणार नाही. या दोघांना ॲट ए टाईम आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. परंतु त्यांना पेमेंट करण्यासाठी पुरेशी रक्कम आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे तर कॅश अवेलेबल फक्त 10,000 आहे. मग अशा वेळेस काय करायचं तर ह्या दोघांचा एकमेकाशी असणारा जो रेशो आहे तो रेशो या ठिकाणी विचारात घ्यायचा आणि त्यानुसार ही रक्कम कॅल्क्युलेट करायची. आलं लक्षात. तर मित्रांनो बघा आता इथं क्रेडिटर्स आहे 1,17,000, बिल्स पेबल आहे 78,000. मग ह्या दोघांचा एकमेकाशी रेशो काय येतो तो काढूया आपण. या दोघांना समान संख्येने भाग जातो का ते बघूया. जातोय बघा. 39 2 जा 78 आणि 39
117 म्हणजेच रेशो काय आला या ठिकाणी 3:2 येतो. ह्या दोघांचा एकमेकाशी जो रकमेचा एकमेकाशी जो रेशो आहे तो 3:2 येतो. म्हणून आता हे जे 10,000 आहेत ना, हे 10,000 या दोघांमध्ये 3:2 या रेशोमध्ये आपल्याला पेड करावे लागतील. म्हणून इथे लिहायचं लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल in their ratio that is 3:2. 3:2 या रेशोनुसार आपल्याला ही जी काय अवेलेबल कॅश 10,000 ची आहे ती या दोघांना द्यावी लागेल. चला मग आपण 10,000 ही जी अमाऊंट आहे 3:2 या रेशोनुसार आपण देऊन टाकूया. देऊन टाकतो म्हणजेच मी हे 10,000 दिल्यामुळे इथं -10,000 इन्कम टॅक्स संपलेला आहे म्हणून तिथं डॅश करा. मग 10,000 डिवायडेड बाय 5 फॉर 1 शेअर किती येतात 2,000 इंटू 3 करा. म्हणजेच क्रेडिटर्सला मला द्यावे लागतील 6,000 आणि बिल्स पेएबलला द्यावे लागतील मला 4,000. या पद्धतीने मुलांनो हे पेमेंट आपण करणार आहोत. इकडे पार्टनरला आपण काहीच करत नाही, तो डॅश करा आणि एक स्लिपिंग लाईन आडवी रेष इथं मारा आणि बॅलन्स काढा. आता बॅलन्स माझ्याकडे फर्स्ट रिअलायझेशनचे जे काही अमाऊंट होत्या 15,000 त्यातले 5,000 इन्कम टॅक्सला गेले आणि 10,000 मी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलला पेड केले आणि माझा कॅश अवेलेबलचा बॅलन्स नील झाला. इन्कम टॅक्स मगाच नील झालेला आहे. 1,17,000 मधनं 6,000 मायनस करा, रक्कम आपल्याला मिळणार आहे 1,11,000 बरोबर. त्यानंतर 78,000 मधनं 4,000 मायनस करा, रक्कम आपल्याला माहीत झाली 74,000. त्यानंतर पुढचं एचं कॅपिटल आपण अद्याप पेड केलेलं नाही, बीला केलेलं नाही, सीला पेड केलेलं नाही म्हणून तेच बॅलन्सेस आपण पुढे तसेच ट्रान्सफर केले. 1,10,000 60,000 आणि 30,000. तर मित्रांनो या पद्धतीने आपण आपलं फर्स्ट रिअलायझेशन पूर्ण केलं. आता आपल्याला जायचं आहे प्रॉब्लेमकडे परत एकदा. चला पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे. द ॲसेट्स वेअर रिअलाइज्ड ऑन पीस मील ॲज फॉलोज. पहिली डेट आपण पाहिली 1/1/2016ला 15,000 मिळाले होते, त्याचं वाटप आपण पूर्ण केलं. आता दुसरं जे रिअलायझेशन आहे तर ते इथं घ्या बघा आणि ते आहे 31 जानेवारी 2016ला 2,11,000 2,11,000 रुपये आपल्याला मिळत आहे. मग त्याची नोंद आपल्याला आपल्या प्रॉब्लेममध्ये करावी लागेल. तर ती आता आपण इथं करूया. तर मित्रांनो इथं डेट नोंदवा. डेट आहे आपली 31 जानेवारी 2016. इथल्या सेकंड रिअलायझेशन ॲसेट्स रिअलाइज्ड आणि ॲसेट्स रिअलाइज करून कॅश अवेलेबलमध्ये आपल्याला रक्कम किती मिळाली 2,11,000 बरोबर. 2,11,000 एवढी रक्कम आपल्याला मिळालेली आहे. आता इथे या प्रॉब्लेममध्ये बघा आपला बॅलन्स काय होता बरोबर. तर आपल्याला आता पेमेंट इन्कम टॅक्स तर इथं संपलेला आहे त्यामुळे इथं मी डॅश करतो. आता आपल्याला पेमेंट कोणाला करायचं आहे क्रेडिटरला आणि बिल्स पेएबलला पेमेंट करायचं आहे. 1,11,000 आणि 74,000 ह्या दोन रकमा आता आपल्याला पेड करायच्या आहे ॲज पर ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार. आता जर मी ह्या दोघांची टोटल केली 1,11,000 अँड 74,000ची तर ती टोटल किती येते करा बरं मुलांनो. तर ती येते 2,85,000 एवढी ती रक्कम येते बरोबर. 1,85,000 एवढी ती रक्कम येते. आणि तेवढी रक्कम आहे का आपल्याकडे बघा बरं. कॅश अवेलेबलमध्ये आहे आपल्याकडे रक्कम किती आहे 2,11,000 एवढी रक्कम आहे. म्हणजेच या दोनही
लॅबिलिटीजला किंवा ह्या दोन्ही क्रेडिटर आणि बिल्स पेबलला आपण ही संपूर्ण रक्कम पेड करू शकतोय. म्हणून इथं पर्टिक्युलरमध्ये म्हणायचं लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल, आणि पूर्ण रक्कम आपण ती देऊ शकतोय त्यांना, म्हणून 1,85,000. बरोबर. आणि घ्या बरं ती रक्कम मग आता क्रेडिटरच्या कॉलममध्ये मायनस त्यांना आपण पेमेंट केलं म्हणून 1,11,000 आणि बिल्स पेबलच्या कॉलममध्ये 74,000. बरोबर. अजून आपण पार्टनरला पेमेंट केलेलं नाही म्हणून तिकडे डॅश. आणि आता ही रक्कम दिल्यानंतर काय स्थिती आहे, काय बॅलन्स शिल्लक राहतो, तर ते आता आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. बरोबर. हे मी जरा वरच्या बाजूला सरकवतो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. तर मित्रांनो बघा आता 2,11,000 सेकंड रिअलायझेशन मधनं आपण 1,85,000 एवढी रक्कम पेड केलेली आहे. आणि ती पेड केल्यानंतर आता बॅलन्स किती शिल्लक राहिला तर तो आपण काढूया. मग इथं म्हणा बॅलन्स. बरोबर. बॅलन्स 2,11,000 मधनं 1,85,000 डिडक्ट केल्यानंतर माझ्याकडे अजूनही 26,000 एवढा बॅलन्स आहे. इन्कम टॅक्स नील झालेला आहे. त्यानंतर आता क्रेडिटरच्या कॉलममध्ये मला पेमेंट करायचं होतं 1,11,000. बरोबर. केलं मी पूर्ण पेमेंट केलं, म्हणजेच याचा अर्थ क्रेडिटरचं पेमेंट माझं पूर्ण झालेलं आहे. क्रेडिटर्स नील. त्याच्यानंतर बिल्स पेबलचं पेमेंट मला करायचं होतं 74,000. केलं मी 74,000, म्हणजेच पेमेंट नील झालेलं आहे. आता याचा अर्थ मला पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटकडे जावं लागणार आहे. म्हणून ह्या रक्कम मी पुढे ट्रान्सफर करतो. 1,10,000, बीचा 60,000 आणि सीचा 30,000 बॅलन्स. ठीक आहे. चला तर मित्रांनो आता बघा, आफ्टर सेकंड रिअलायझेशन आपल्याकडे कॅश अवेलेबल किती आहे? 26,000 एवढी कॅश अवेलेबल आहे. आणि आपल्या ज्या काही थर्ड पार्टी लॅबिलिटीज होत्या त्या सर्व थर्ड पार्टी लॅबिलिटीजचं पेमेंट झालेलं आहे. आणि ॲज पर ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार एकदा का थर्ड पार्टी लॅबिलिटीचं पेमेंट पूर्ण झालं की आपल्याला कोणाचं पेमेंट करावं लागतं? एक तर पार्टनरचं जर लोन असेल तर ते आपल्याला परत करावं लागेल, पण इथं पार्टनर लोन नाही आहे. म्हणजेच आता आपल्याला कोणाचं पेमेंट करावं लागणार आहे? प्रत्यक्ष कॅपिटल अकाउंटचं पेमेंट आता आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे हे काही जी 26,000 अमाऊंट आपल्याकडे अवेलेबल आहे, या 26,000वर आता अधिकार ए, बी आणि सी या 3 पार्टनरचा असणार आहे. परंतु आपण ह्या 3 पार्टनरला ही रक्कम देणार नाहीये. का देणार नाहीये? तर आपण यापूर्वीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल तयार केलं होतं बघा हे. आणि त्या सरप्लस कॅपिटलच्या स्टेटमेंटनुसार कोणत्या पार्टनरचं कॅपिटल हे ॲब्सोल्यूट सरप्लस होतं? तर बीचं होतं. किती होतं? 5,000. म्हणजेच बीला प्रथम 5,000 मिळण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही पार्टनरला रक्कम मिळणार नाही. म्हणून त्या स्टेटमेंटमध्ये बघा मी इथं लिहूनच ठेवलं होतं तेव्हा सरप्लस कॅपिटल 5,000 हे कोणाचं आहे? बीचं अगोदर द्यायचं. आणि ते एकदा दिलं की मग जे 50,000 एचे आणि बीचे 25,000 हे त्यांना आपल्याला परत करायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांचं कॅपिटल हे प्रॉफिट शेअरिंगमध्ये येताना दिसेल आणि मग आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगमध्ये उर्वरित पेमेंट करणार आहोत. तर चला मग मित्रांनो 26,000 मधनं पहिलं पेमेंट आता कोणाला करावं लागणार आहे आपल्याला? तर एला करावं लागणार आहे. म्हणून इथं म्हणा लेस पेड टू ए नाही बरं का, सॉरी मित्रांनो, पेड टू मिस्टर बी ॲज his surplus capital 5,000
कॅश अवेलेबलमधनं हे 5,000 आपण पेड करणार आहोत म्हणून -5,000. सुरुवातीच्या ह्या सगळ्या तिन्ही कॉलममध्ये आता काहीच घ्यावं लागणार नाही कारण त्यांचं पेमेंट नील झालेलं आहे. आणि हे 5,000 कोणाला देतोय आपण? बीला देतोय म्हणून बीच्या कॉलममध्ये 5,000, ए आणि सीच्या कॉलममध्ये डॅश आणि परत एक स्लिपिंग लाईन, आडवी रेष. आणि आता तुमचं काय चित्र आहे बॅलन्सचं तर ते इथं कॅल्क्युलेट करायचं. म्हणून पुढच्या ओळीवर लिहायचं बॅलन्स 26,000मधनं आपण रक्कम किती पेड केली? 5,000ची रक्कम पेड केली. म्हणजे अजूनही आपल्याकडे रक्कम किती शिल्लक आहे? 21,000. पहिल्या ह्या 3 लॅबिलिटी संपलेल्या आहे म्हणून डॅश. आता एचं कॅपिटल किती होतं? 1,10,000. दिली का आपण एला अजून रक्कम? नाही दिलेली म्हणून त्याचा कॅपिटलचा बॅलन्स तसाच पुढे ओढायचा 1,10,000. बीचं कॅपिटल बघा इथं 60,000 दिसतंय. पैकी आपण त्याला किती पेड केलेत? 5,000. म्हणजेच अजून त्याला किती पेड करणं बाकी आहे? 55,000. सीला आपण 30,000 देणे लागतो. दिलंय का त्याला अजून काही? नाही म्हणून 30,000 पुढच्या बॅलन्समध्ये लिहा 30,000. या पद्धतीने आफ्टर पेमेंट टू मिस्टर बी ॲज हिज सरप्लस कॅपिटल आपले जे बॅलन्सेस होते ते बॅलन्सेस आपण इथं लिहून काढलेत. आता हे जे काही 21,000 रुपये आहेत हे 21,000. आता हे 21,000 कोणाला द्यायचेत? पुन्हा एकदा मी ते सरप्लस कॅपिटलचं जे स्टेटमेंट आहे ते परत तुमच्या समोर ठेवतोय. बघा आपण स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल तयार केलं होतं आणि त्यामध्ये ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल कोणाचं काढलं होतं? तर बीचं काढलं होतं बरोबर. मग हे बीचं ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आपण पेड केलं की नाही? 5,000 केले. मग आता हे पेमेंट झाल्यानंतर या स्टेटमेंटच्या इमिजिएट नेक्स्ट लाईनवर जे पेमेंट असतं ना ते पेमेंट द्यायचं असतं. मग बघा इथे एचं किती पेमेंट द्यायचं आहे आपल्याला? 50,000 द्यायचं आहे आणि बीचं किती द्यायचं आहे? 25,000. मग आता दोघांची जर टोटल केली तर मला पेमेंट किती करावं लागणार आहे? 50 प्लस 25,000 म्हणजे 75,000 एवढं मला पेमेंट करायचं आहे. परंतु माझ्याकडे एवढी रक्कम आहे का? नाही आहे. माझ्याकडे रक्कम फक्त किती आहे? 21,000 एवढीच रक्कम शिल्लक आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस पुन्हा आपला जुना नियम, या दोन्ही रकमांचा एकमेकाशी जो रेशो आहे त्या रेशोमध्ये हे 21,000 ए आणि बीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग 50,000 ॲज टू 25,000 दोघांचा रेशो काय येतो? तर 2:1 येतो. बघा 25ने भाग जातो की नाही? 25 2 जा 50, 25 1 जा 25 म्हणजेच 2:1 हा रेशो आला. तर ह्या रेशोमध्ये ही जी काही 21,000ची अमाऊंट आहे ती आपल्याला आता डिस्ट्रीब्यूट करावी लागेल. म्हणून चला मग इथं या बॅलन्स नंतर म्हणा लेस पेड टू मिस्टर ए अँड बी इन द रेशो 2:1. 2:1 मध्ये आपल्याला हे 21,000 द्यावे लागतील. मग 21,000चं वाटप मी करतोय, देऊन टाकतोय म्हणजेच -21,000 कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये. मग 21,000 आणि ह्या रेशोची टोटल करा. 2 + 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 करा. फॉर 1 शेअर किती आले? 7,000 कारण 7 3 जा 21. 7,000 फॉर 1 शेअर. मग आता यामध्ये एला किती द्यायचे आहे? 2 शेअर म्हणजेच एच्या कॉलममध्ये किती आले? 7 2 जा 14 आणि बीला किती देणार तुम्ही? 7,000. या पद्धतीने तुम्ही ए आणि बीचं पेमेंट पूर्ण केलं. पुन्हा एक स्लिपिंग लाईन घ्या आता इथे आणि ही स्लिपिंग लाईन घेतल्यानंतर आता बॅलन्स काढा परत एकदा. आफ्टर डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश इन सेकंड रिअलायझेशन कॅश अवेलेबल विल बी नील. तर ती संपलेली आहे, नील झाली आहे कॅशचा बॅलन्स. आता 1,10,000 मधनं आपल्याला 14,000 मायनस करायचे बरोबर. 14,000 मायनस करा. रक्कम आली 96,000. एची रक्कम आपल्याला माहीत झाली 96,000. बीची रक्कम येते 55,000 मधनं 7,000 मायनस करा 48,000 आणि सीची रक्कम 30,000 मधनं आपण पेमेंट केलेलंच नाही आहे त्यामुळे 30,000 तसेच पुढे येतील
30,000 या पद्धतीने आपण सेकंड रिअलायझेशन कंप्लीट केलं. आता आपण जाणार आहोत थर्ड रिअलायझेशनकडे. तर चला मित्रांनो, परत एकदा प्रॉब्लेमकडे. आणि थर्ड डेट मी इथं वाचतोय, 20 फेब्रुवारी 2016 ही थर्ड रिअलायझेशनची डेट आहे. आणि आपल्याला रक्कम किती मिळाली? 82,000 एवढी रक्कम आपल्याला मिळालेली आहे. तर चला मग त्याची नोंद आता आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये करूया. तर इथे मी डेटच्या कॉलममध्ये ती डेट घेतो, 20 फेब्रुवारी 2016. पर्टिक्युलरमध्ये मी लिहिलं थर्ड रिअलायझेशन ॲसेट्स रिअलाइज्ड. आणि कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये किती रकमेच्या आपल्याला ॲसेट्स रिअलाइज झाल्या? 82,000 एवढ्या रकमेच्या ॲसेट्स रिअलाइज झाल्यात. तर त्यांचं वाटप आता आपल्याला ABC ह्या पार्टनर्समध्ये करायचं आहे. तर मित्रांनो, या थर्ड रिअलायझेशनमध्ये आपल्याकडे आता उपलब्ध झाले 82,000. या 82,000वर आता कोणाचा अधिकार? तर यापूर्वी बघा, आपण स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटलमध्ये बघा काय म्हटलं होतं की 5,000 नंतर ह्या दोघांना 50,000 आणि 25,000 द्यायचे, म्हणजे 75,000 या स्टेपला तुम्ही द्यायला पाहिजे होते. परंतु त्यापैकी दिले किती मात्र फक्त आपण 21,000 दिले. म्हणजे 75,000 पैकी आपण 21,000 दिले. याचा अर्थ अजूनही आपल्याला ह्या दोघांना ए आणि बीला एकत्रितरित्या 54,000 एवढी रक्कम देणे लागतो. तर ती आता आपण दिली पाहिजे की नाही इथं? म्हणून ती इथं घ्या, लेस पेड टू ए अँड बी ॲज देअर सरप्लस कॅपिटल. 75 पैकी आपण 21,000 दिलेले आहेत, म्हणजेच अजून आपल्याला किती देणं बाकी आहे? 54,000 एवढी रक्कम या दोघांना 2:1 मध्ये आपल्याला द्यावी लागणार आहे. मग 54,000 2:1 मध्ये आपण दिले, तर ती रक्कम आता आपण इथं घेऊया. एला आपल्याला द्यावी लागणार आहे 36,000 एवढी रक्कम आणि बीला 18,000. सीला अजून आपण रक्कम देत नाही आहे, बरोबर? तर इकडे हे सगळे जे 3 कॉलम इथं आपण काहीच करत नाही, डॅश डॅश करा. आणि आता पुन्हा एक स्लिपिंग लाईन, एक आडवी रेष. आणि आता परत हे 54,000 दिल्यानंतरची स्थिती काय आहे, तर ती आता आपण इथं शोधूया. मग इथं लिहा बरं, बॅलन्स 82,000 मधनं 54,000 मायनस केल्यानंतर आपल्याकडे कॅश अवेलेबल शिल्लक राहते 28,000. इन्कम टॅक्स संपलेला आहे, क्रेडिटर्स संपलेले आहेत, त्यानंतर बिल्स पेबल संपलेले आहेत. त्यानंतर आता जाऊया आपण एज कॅपिटलच्या अकाउंटकडे. 96,000 पैकी आपण त्याला किती रुपये पेड केले? 36,000 पेड केले. म्हणजेच रक्कम अजूनही एला आपण किती देणे लागतो? 60,000. त्यानंतर बीकडे जाऊया. 48,000 बॅलन्समधनं आपण त्याला इथं किती पेमेंट केलं? 18,000चं पेमेंट केलं. म्हणजेच किती शिल्लक राहिले? 30,000. आणि सीला 30,000चा बॅलन्स आहे, त्याला अद्याप आपण पेमेंट केलेलं नाही आहे. तीच रक्कम आता पुढे येईल, म्हणून 30,000. आता मित्रांनो गंमत बघा. आता जर तुम्ही या तीनही पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटकडे जर आला आणि एकमेकाशी जर तुम्ही त्यांचं कम्पॅरिझन केलं, तर काय चित्र आलेलं दिसतंय बघा, 60,000, 30,000, 30,000. आता हेच मी प्रॉफिट शेअरिंगमध्ये एकमेकाशी संबंध काढतो बघा, बरोबर? तिनाने भाग जातोय, बरोबर? म्हणजे 2:1 या रेशोमध्ये आता कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आलेला दिसतोय. आणि ज्या क्षणाला पार्टनरचं सरप्लस कॅपिटल पेड केल्यानंतर त्यांच्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा प्रॉफिट शेअरिंगमध्ये येतो, तिथून पुढे अवेलेबल असलेली जी संपूर्ण कॅश आहे ती नेहमी
प्रॉफिट शेअरिंगमध्येच डिस्ट्रीब्यूट करायची असते. म्हणून आता हे जे काही 28,000 आहेत ना, हे 28,000 या तीनही पार्टनरला ABC ला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगमध्ये आपल्याला द्यावी लागेल. म्हणून इथं मी म्हणतो लेस पेड टू ऑल पार्टनर्स इन their profit sharing ratio, that is, आणि रेशो काय आहे तो 2:1:1 असा तो आहे. मग हे जे काही 28,000 आहे त्याचं मला आता वाटप करायचं, म्हणून -28,000. आणि कोणाकोणाला दिलात मी? ABC ला मी तो देणार आहे. कोणत्या रेशोमध्ये? 2:1:1 मध्ये. मग ह्या रेशोची मी टोटल केली, समजा 2+1+1 म्हणजे 4. मग 4ने काय करायचं? या 28ला काय करायचं? 4ने डिवाइड करायचं. मग 28/4 म्हणजेच आपल्याला उत्तर काय आलं? 7,000 फॉर 1 शेअर आलं, बरोबर. मग एला मी 2 शेअर देतोय, म्हणजेच किती? 7×2=14. एला मी 28 पैकी 14,000 देणार, बीला 7,000 देणार आणि सीला 7,000 देणार. या पद्धतीने मी हे 28,000 ह्या तीनही पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले. हे त्यांना मी पेड करतो, म्हणून इथं -7,000 आणि एला -14,000. आणि आता आफ्टर रिअलायझेशन ऑफ थर्ड रिअलायझेशन तर बॅलन्स काय येतो तो आता आपण शोधूया. कॅश बॅलन्स माझा नील झालाय, त्यानंतर इन्कम टॅक्स नील झालाय, क्रेडिटर्स माझे नील झालेले आहेत, बिल्स पेबल नील झालेले आहेत. आता कॅपिटल अकाउंटचा एचा बॅलन्स काय शिल्लक आहे? 60,000 मधून 14,000 मायनस केल्यानंतर रक्कम शिल्लक राहते 46,000. त्यानंतर बीच्या 30,000 मधनं 7,000 मायनस केल्यानंतर रक्कम शिल्लक राहते 23,000, बरोबर. आणि सीची सुद्धा 30मधनं 7,000 गेल्यानंतर शिल्लक राहते 23,000. तर हे चित्र आहे थर्ड रिअलायझेशन नंतरचं. तर मित्रांनो, आता परत आपण एकदा प्रॉब्लेमकडे जाऊया. पुन्हा प्रॉब्लेमकडे येतो. द ॲसेट्स वेअर रिअलाइज्ड ऑन पीस मिल ॲज फॉलोजमध्ये बघा, आपण आत्तापर्यंत 20 फेब्रुवारी 2016 पर्यंतचं जे रिअलायझेशन होतं त्याचं वाटप पूर्ण केलं. आणि आता शेवटचं आहे 31 मार्च 2016 या डेटला 58,000 एवढं आपल्याला रिअलायझेशन प्राप्त झालेलं मिळालेली आहे कॅश. मग याचं रेकॉर्डिंग आता आपण करूया. तर चला आता आपण त्याची नोंद करूया. डेटच्या कॉलममध्ये मी जातो. डेटमध्ये डेट मेन्शन करा आणि डेट आहे 31 मार्च 2016 या डेटला. आणि हे शेवटचं फोर्थ रिअलायझेशन, फोर्थ अँड लास्ट, किंवा मी त्याला आता फोर्थ रिअलायझेशन म्हणतो किंवा लास्ट रिअलायझेशन. ॲसेट विकून आपल्याला ही शेवटची रक्कम मिळते, लास्ट रिअलायझेशन. इथे लिहितो ॲसेट्स रिअलाइज्ड. आणि कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये रक्कम मला मिळते 58,000 एवढी. 58,000 एवढी रक्कम आपल्याला मिळालेली आहे. आता ह्या 58,000चं वाटप आपल्याला ए, बी आणि सी या 3 पार्टनरमध्ये करायचं आहे. परंतु ते करण्यापूर्वी आपल्याला परत एकदा प्रॉब्लेमकडे जावं लागणार आहे. चला बरं प्रॉब्लेमकडे. त्यातला जो शेवटचा पॅरेग्राफ आहे तो मी वाचतो बघा. डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन इस्टिमेटेड ऑफ ₹5,000. आपल्याला त्यांनी डिझोल्युशन एक्सपेन्सेससाठी किती रक्कम बाजूला काढून ठेवायला सांगितली होती? 5,000, बरोबर. हे बघा, आपण जेव्हा आपण प्रॉब्लेम सुरू केला
31 डिसेंबर 2015ला जी काय अवेलेबल कॅश 10,000 होती, त्या अवेलेबल कॅशमधनं लेस एस्टिमेटेड डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा लेस प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण किती बाजूला काढून ठेवलेली आहे? 5,000 एवढी रक्कम बाजूला काढून ठेवलेली. आता ही जी 5,000ची अमाऊंट आहे ती ॲक्च्युअली कोणत्या डेटला खर्च झाली असं ते म्हणतात? 31 मार्च 2016ला. 5,000 पैकी किती खर्च झालेत? फक्त 4,000. याचाच अर्थ या सेम डेटला आपल्याकडे 1,000 रुपयांची काय आहे? अजूनही रक्कम शिल्लक आहे. म्हणजेच माझी कॅश अवेलेबल 1,000ने वाढली की नाही? म्हणून या ॲसेट्स रिअलाइजमध्ये या 31 मार्च 2016ला ही रक्कम काय करायची? ॲड करायची. ॲड प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस. आणि का इथं मी ॲड करतो? तर सेव्हिंग झालं आहे तेवढं एक्सपेन्सेसमधलं, म्हणून ब्रॅकेटमध्ये सेव्हिंग इन एक्सपेन्सेस आणि कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये 1,000 ॲड करायचे आहेत. मग इथे मी ते ॲड केलेत. बरोबर? या पद्धतीने ॲड केल्यानंतर आता काय चित्र आहे कॅश अवेलेबलचं? तर ते आपण शोधूया. हे बाकीचे पण मी इकडे एक स्लिपिंग लाईन आडवी रेष घेतो आणि 58,000 प्लस 1,000 माझ्याकडे कॅश अवेलेबलचा बॅलन्स आहे 59,000. बरोबर? आणि हे 59,000 मला पेड करायचे. एला 46,000 एवढे, बीला द्यायचे 23,000 आणि सीला द्यायचे 23,000 या पद्धतीने. बरोबर? परंतु आता माझ्याकडे ही शेवटची एवढीच रक्कम आहे. मग ही संपूर्ण रक्कम आता मला ह्या तीनही पार्टनरमध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करावी लागेल. म्हणून मी पुढच्या ओळीवर लिहितो लेस पेड टू ए, बी अँड सी इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅट इज 2:1:1, 2:1:1. या रेशोमध्ये हे 59,000 मला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. मग आता 59 डिवायडेड बाय ह्या रेशोची टोटल 4 येते. डिवायडेड बाय 4 जर मी केले तर फॉर 1 शेअर रक्कम किती येते? 14,750 एवढी रक्कम येते आणि ती मी ह्या चौघांमध्ये आता डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणून कॅश अवेलेबलच्या कॉलममध्ये मायनस 59,000. आणि आता आपण देऊया एक फॉर 1 शेअर. मी इतक्यात तुम्हाला रक्कम सांगितली किती आली होती फॉर 1 शेअर? 1 शेअर अमाऊंट आली होती 14,750 इंटू 2 करा. म्हणजेच एला मला किती द्यावे लागतील? 29,500 एवढी रक्कम एला द्यावी लागेल. बीला द्यावी लागेल. ती बीच्या कॉलममध्ये घेतो 14,750. सीला पण तेवढीच रक्कम द्यावी लागेल मला 14,750. या ह्या रक्कमा मी त्यांना पेड करतो म्हणून या मायनस करायच्या असतात. म्हणून या प्रत्येकाच्या समोर मी मायनस चिन्ह मेन्शन केलं. पुन्हा एक स्लिपिंग लाईन मी घेतोय आता. बरोबर? आणि आता माझा कॅश अवेलेबलचा जो बॅलन्स होता 59,000 तो पूर्णपणे संपलेला आहे. म्हणून तो नील झालेला आहे. इन्कम टॅक्स नील झालेला आहे. क्रेडिटर्स माझे नील झालेले आहे. बिल्स पेबल माझे नील झालेले. आता 46,000मधनं मी पेमेंट केलेलं आहे 29,500 एवढ्या रकमेचं. रक्कम शिल्लक राहते एच्या अकाउंटला 16,500 एवढी रक्कम एच्या अकाउंटला अद्याप शिल्लक आहे. त्यानंतर बीच्या अकाउंटला 23,000मधनं मी मायनस केले 14,750 रक्कम शिल्लक राहते अजूनही या ठिकाणी 8,250 एवढी रक्कम अजून बीच्या अकाउंटला शिल्लक आहे. सीच्या अकाउंटला सुद्धा तेवढीच रक्कम शिल्लक आहे. 8,250 एवढी रक्कम या ठिकाणी शिल्लक आहे. आता ह्या ज्या रकमा आहे एच्या अकाउंटला 16,500, बीच्या अकाउंटला 8,250 आणि सीच्या अकाउंटला 8,250 या शिल्लक राहिलेल्या रकमा ह्या आता
हे शेवटचं रिअलायझेशन होतं, लास्ट रिअलायझेशन होतं. आता भविष्यामध्ये मला रक्कम मिळणार नाही, म्हणजेच या तीनही पार्टनरला आता ह्या मी रकमा देऊ शकत नाही. याचा अर्थ ह्या डिझोल्युशन प्रोसेसमध्ये यांना आता ह्या रकमा लॉस म्हणून सहन कराव्या लागणार आहे. म्हणून या शिल्लक राहिलेल्या रकमेला म्हणायचं रिअलायझेशन लॉस. हा एवढा त्यांना इथून पुढे बिअर करावा लागणार आहे, कारण हा आता मी त्यांना देऊ शकत नाही आणि तो देऊ शकत नाही, म्हणून त्याला मी म्हटलं रिअलायझेशन लॉस. आणि आता हा रिअलायझेशन लॉस नेहमी त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगमध्ये आला पाहिजे. मग बघा बरं कॅल्क्युलेट करून तुम्ही 16,500 ॲज टू 8,250 ॲज टू 8,250 बरोबर रेशो काय येतो 2:1:1 म्हणजे हा जो काही रिअलायझेशन लॉस आहे बरोबर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगमध्ये येतोय. या पद्धतीने मुलांनो तुम्हाला तुमचा पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा जो काही सेकंड पार्ट आहे स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, तर ते या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर एकच प्रॉब्लेम आपण 2 व्हिडिओमध्ये बघितला, कारण एकाच व्हिडिओमध्ये प्रचंड वेळ खूप मोठा झाला असता, ते कंटाळवाणं होतं, म्हणून आपण त्याचे 2 पार्ट केले. पहिल्या व्हिडिओच्या पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम समजून घेतला आणि स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघितलं, आणि ह्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश कशा पद्धतीने आपण सॉल्व करायचा ते बघितलेलं आहोत. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल असं मी गृहीत धरतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.